जिराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं हे गावदेवी चषक 2025 आणि या चषकाचा हा आजचा दुसरा दिवस, जिथे आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये या चषकातील उच्चांक धावसंख्येचा नोंदवला होता. 95 धावा बनवायच्या असताना आपण जर पाहिलं तर BC सारळा संघ पराभूत झाला होता. जिथे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये, चला सामना लवकरात लवकर चालू करा, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आपण सुद्धा सक्त ताकीद द्या. राजेश पाटील, सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. कोणतीही मुभा कोणत्याही संघाला दिली जाणार नाही. बघा आपल्यासाठी मिनिटं चालू केली जातील. क्षेत्ररक्षण करणारा आपण पाहतोय, ज्याने प्रथमतः नाणेफेकी जिंकली होती असा जय हनुमान दिघोडी आपल्याला संघ पाहायला मिळतोय. तर BCC आगुरसुरे संघाकडनं आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. साहिल आणि अनुरुद्ध ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. साहिल हा यंगस्टर आहे. हालाकी आपण जर विचार केला ना तर या मागच्या हंगामापासून ज्याचं नाव बहुचर्चित राहिलं, या हंगामापासून या टेनिस क्रिकेट हंगामाला जशी सुरुवात झाली, अनेक सितारे आपल्या डोळ्यांसमोर आले. त्यामध्ये आपण जर काही नावं घेतली, अर्थातच एका बाजूला आपण जर पाहिलं तर साहिल आहे, जो आगुरसुरे संघाला बिलॉंग करतो. किंबहुना तदनंतर आपण जर पाहिलं तर आदर्श पाटीलला आपण घेऊया, जो वाघरण संघाला बिलॉंग करतो. किंबहुना त्याच्यानंतर आपण जर कोळगाव संघाच्या ऋतुजला पाहिलं, तो सुद्धा या हंगामापासून तितकाच बहुचर्चित राहिला. त्यामुळे दोन्ही संघांकडे तितकासा पॉवर पॅक असणारा भरणा, खेळाडूंचा भरणा असलेले संघ दोन्ही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. हॅलो चेक. सामन्याला सुरुवात झाली आहे. पंचांचा इशारा, हरी झेंडी दाखवली जाते. सामन्याला आपण पाहतोय इथे सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जय हनुमान दिघोडी संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. मनीष सज्ज झाला. मनीषच्या खांद्यावरती षटक क्रमांक पहिले सोपवलंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल आली होती, परंतु या चेंडूवरती आडवा बाटने खेळला गेलेला फटका जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय जसा आडवा, अर्थातच लेग स्टिक वरती चेंडू पाहिला, जसा साहिल त्या चेंडूवरती तुटून पडला होता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. लेग ग्लान्स केला यावेळी चेंडूला आणि सरळ डाळलाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स. साहिल मात्रे जो खेळाडू आपण पाहतोय फलंदाजी करतोय, त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. जी रणनीती हवी होती ती रणनीती यावेळी आपण पाहतोय BCC आगरसुरे संघाने मैदानावरती दाखवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घ्यायची आणि आपला इन्फॉर्म खेळाडू आहे त्याला स्ट्राईक एंडवरती आणायचं. मग तो जे काही करेल ते आपल्या संघासाठी सुरळीत ठरेल आणि ते ठरतंय सुद्धा. लगातारच्या तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा तिसरा ठोकला आहे. यावेळी सुद्धा 4-6-4 आणखीन एकटामध्ये जोडूया चौकार. उभरता सितारा मिळालाय, किंबहुना एक अष्टपैलू खेळाडू त्या संघाला मिळालाय. आणि आज आपण जर पाहिलं तर तेवढ्याच ताकदीने फॉर्म मध्ये असणारा खेळाडू मैदानावरती आग ओकतोय. आतापर्यंत त्याच्या फलंदाजीची
फलंदाजीचा जर विचार केला ना तर चौकार, त्यानंतर षटकार आणि आणखीन एक चौकार इथून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळचा चेंडू उलट्या हाताने अजून सुद्धा फटका चाललाय सरळ डीप पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर. स्विच हिटने खेळला गेलेला चौकार. जसं नाव त्याचं उंचावलं ना, अर्थातच आपण जर पाहिलं तर समोर गोलंदाज कसा आहे किंबहुना तो किती ताकदीचा आहे हे पाहिलं जात नाहीये. लुक ॲट टू द बॉल नॉट टू द बॉलर असं म्हटलं जातं. आणि यावेळी तेच आपण मैदानावरती पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती चांगली फलंदाजी यावेळी साहिल मात्रेची पाहायला मिळते, कधी या साईडला तर कधी उलट्या साईडला. आणि त्याचमुळे की काय आता मात्र अक्षरशः आपण जर पाहिलं तर 30 सर्कलमध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या मनावरती घाव करणारी ही फलंदाजी आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन ओव्हर द लॉंग ऑन कव्हर वरती खेळला फटका. अजून एक चांगला स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडेल. इट्स अ वेलकम फोर चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र कमरेवर हात देणं किंबहुना डोक्यावरती हात ठेवणं हाच मात्र विचार पडला असेल, किंबहुना हाच एक पर्याय असेल. करायचं तर करायचं काय हा विचार मात्र पडला असेल, कारण साहिल मात्र समोर कोणतेही चेंडू टाका त्या चेंडूंना तो मात्र बाउंड्री लाईनची दिशा आणि दशा सुद्धा दाखवतोय. त्यामुळे या चौकाराने सुद्धा संघाची धावसंख्या लगातार 3 चौकार आल्यानंतर धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 23 ऑन अ स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. पहिले षटक यावेळी आपण पाहतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. मग आता येणारं दुसरं षटक कशा रीतीने इथून टाकलं जाईल किंबहुना आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज इथून मात्र वापरला जातोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर जहानमान दिघोडी संघाचा अष्टपैलू खेळाडू शुभमला यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातं. मग आता शुभम इथून कशा रीतीने हे षटक फेकणार हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल, कारण समोर तितकीशी चांगली ताकदवान फलंदाजीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. कारण फलंदाजी करत असताना अनिरुद्धने एक सिंगल घेतली होती आणि तदनंतर साहिलला स्ट्रायकेटवरती आणलं गेलं होतं. मग आता या षटकामध्ये काय होणार? 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी एक वायडिश लॉंग ऑन आहे. वायडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेटवरती एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर आणि मिड विकेटवरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अर्थातच या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. मग शुभम चेंडू घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय अनिरुद्ध. यावेळचा चेंडू स्क्वेअर कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये भला मोठा गॅप, त्यामधून चेंडू काढलाय आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार सुद्धा झालाय. चौकार. ऑन डी टोस येऊन या चेंडूला आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरतून अर्थातच खेळलं गेलं. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप होता, त्या गॅपमध्ये ढकललं गेलं आणि तदनंतर कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. अशा वेळी तिथे चौकार येणं हेच होतं. त्यामुळे चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या अजून एक्स्ट्राने वाढली आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुनश्च एकदा फक्त आणि फक्त लेट कट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. चेंडू आपण पाहतोय शॉट थडमांमध्ये अडवला गेला. निर्धाव चेंडू येतोय. पहिला निर्धाव चेंडू इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण आतापर्यंत जर आपण धावसंख्येचा पाहिलं ना विचार केला तर लगातारच्या 4 चेंडूंवरती 4 चौकार आलेत. अर्थातच पहिल्या षटकामध्ये लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार आणि तदनंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू योग्य टप्प्यावरती शुभमने टाकलाय की काय असं पाहायला मिळतंय. शुभम पुनश्च एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर बॅटची लेडिंग जरूर घेतली होती, जे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. परंतु हे दृश्य थोडंसं आपण जर पाहिलं तर हफ चान्स क्रिएट झाला होता, तोच फुल चान्समध्ये बनवायची गरज होती. परंतु आता इथे झेल सुटला. यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे आणि जर या चुका तुमच्याकडनं होत असेल ना तर मग चुकीला माफी नाही आहे, कारण याच चुका तुम्हाला पराभवाच्या छायेत सुद्धा नेऊन ठेवू शकतात. इथून मात्र झेल सुटला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत.
27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या बेलचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवेल, एक सिंगल धावफलकावरती लागेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या इथून मात्र आपण जर पाहिलं तर 28 वरती जाऊन पोहोचते. 28. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आतापर्यंत हे दुसरं षटक चांगलं पडलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण या षटकात पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला होता, परंतु लगातारचे 3 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले आहेत. परंतु जे वादळ थोड्या काळासाठी शांत राहिलं होतं ते वादळ आता स्ट्राईक एंडवरती आलंय. अर्थातच साहिल मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. साहिलचा या वेळचा चेंडू, साहिलसाठी टाकलेला या वेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर ब्लॉक खोल्ड पद्धतीचा होता. पुढे सरसावून थोडासा बसून यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर हा प्रयत्न मोडीत काढला गेला. निर्धाव आला चेंडू. या षटकातील आतापर्यंत धावसंख्येकडे जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती लागल्या आणि या षटकामध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. अर्थातच एक चौकार वगळता उर्वरित चेंडू योग्य टप्प्यावरती यावेळी शुभमने टाकल्यात. पुनश्च एकदा शुभम यावेळी चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. महत्वपूर्ण फलंदाज, महत्वपूर्ण क्षणी यावेळी आपण पाहतोय मैदान सोडून यावेळी तंबूच्या आश्रयाला परतेल साहिल म्हात्रे. त्यावेळी योग्य ते चेंडू टाकले गेले आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिला फलंदाज मैदान सोडून दगावच्या आश्रयाला जाऊन बसला. त्यामुळे नवीन येणारा खेळाडू विवेक बनकर आता मैदानावरती चाललाय. गोलंदाजी मागवती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. बॉलर्स नेम 12वा खेळाडू असेल तर पाठवा दिगोडी संघ, कारण बॉलर्स नेम कळत नाही आहे. मितेश सज्ज झालाय षटक क्रमांक 4 या 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय. 3ऱ्या षटकासाठी त्याला प्राचारण केलंय. तिसरं षटक आपण पाहतोय तो घेऊन सज्ज झालाय. फार एंडकडनं तो गोलंदाजी करतोय. समोर आपण जर पाहिलं तर अनिरुद्ध आहे. अनिरुद्धचा या वेळचा फटका कव्हर रिजन मध्ये डोकलाय. वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार. जमावला. या वेळचा सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं आणि त्या लालचेचा शिकार यावेळी अनिरुद्ध ठरतोय. समोर टाकलेला फ्लाइट दिलेला चेंडू आडवा बॅटने खेळ सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर परतली. वंडावून आलेला फलंदाज आपण जर पाहिला तर विवेक बनकरला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता त्याची जागा किंबहुना त्याला साथ देण्यासाठी आपण जर पाहिलं तर नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. आशिष यावेळी मैदानावरती आपण पाहतो स्ट्राईक केडवरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. मग परंतु या षटकामध्ये एक चेंडूवरती षटकार आलाय. मग येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती मी माझा स्वाभाविक खेळ करणार असं दाखवून देणारा चेंडू आपण पाहिला.
यावेळी आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरनं चेंडू घुमावला गेला. अर्थातच चेंडूवरती वलय प्राप्त केलं. पडल्यानंतर चेंडू थोडासा आपण जर पाहिलं तर काटा बदलला होता या चेंडूने आणि सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ सुद्धा झालाय. निर्धाव आलाय यावेळचा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 3 यावेळी आपण पाहतोय चालू असताना. यावेळचा आडवा वाटणे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात आहे. सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. यावेळी आशिष म्हात्रे पडतील डीजे. स्ट्राईक वरती तो खेळतोय, परंतु आशिष परतल्यानंतर मयुरेशला जिथे संधी मिळाली आता संधीचं सोनं करावं लागेल. साहिलने एक शॉर्ट बट स्वीट खेळ करून तो मैदानाच्या बाहेर परतलाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट बॅटने क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वाढवेल तदवरती फॉर्मलिंग पाहायला मिळाली. अर्थातच आपण जर पाहिलं तर एकच सिंगल तिथे मात्र घेतली जाते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते. 35 वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय धावफलक 35 ऑन स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे तिसरं चालू असताना या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक षटकार आलाय, त्यानंतर एक विकेट आली आहे, त्यानंतर डॉट आलाय, त्यानंतर पुनश्च एकदा एक विकेट आली आणि आता एक सिंगल येत असताना आपण पाहतोय. त्यामुळे हे षटक यावेळी आपण जर पाहिलं तर जहानमान दिघोडी संघासाठी चांगल्या रीतीने पडलंय. यावेळचा पूल होतोय सक्सेसफुल. आखूट टप्प्याचा हा चेंडू त्याला मात्र ओळखलं आणि सरळ डाळलाय सीमारेषेच्या बाहेर.
वरती जाऊन पोहोचेल 42. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर चौथं. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती पडला शुभमचा, त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे एक सिंगल यावेळी आपण बघतोय, बघता बघता कंप्लीट होते. एक धाव धावफलकावरती लागते आणि 42 झालेले आहेत. 42 धावा धावफलकावरती असताना यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर शॉट ऑफ गुड लेंथ वरती टाकलेला, त्याच्या मात्र आपण जर पाहिलं तर आडवा बाट तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागते या फटक्यांसाठी, आणि अशा वेळी तिथे आपण जर पाहिलं तर पॉवर जनरेट करू शकलेला नव्हता विवेक बनकर हा खेळाडू, आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर साधा सोपा झेल देऊन तो मात्र मैदानाच्या बाहेर परतला. आणखीन एक नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, राजचा यावेळचा फटका हवेत टोकलाय. क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा तो चेंडू वरती येईल, वन हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्याला चकून सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. यावेळी राज आल्या आल्या करतोय, एक षटकार त्याने मारलाय, आणखीन एक यावेळी आडवा बॅटने खेळलाय आणि तो सुद्धा जाईल फ्लॅट अँड फ्युरियस सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून षटकार. आडवा बाटने खेळला गेलेला स्ट्रोक आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा अर्ध्या विकेटवरती हा चेंडू टाकला. बरं, जरूर आपण जर पाहिलं तर ऑफ ब्रेक पद्धतीचा होता, परंतु ओळखलं होतं आणि त्याला मात्र षटकारामध्ये परिवर्तित केलं. यावेळचा उलटा स्विच इट, उलटा का पलटा खेळलाय, आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळी आपण पाहतोय डीप टर्नमॅनची दिशा निवडली आणि या चेंडूवरती गोलंदाजावरती आक्रमण आणि आक्रमणच करायचं याच हेतूने राज खेळतोय. लगातार दोन षटकार आणि एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या सुद्धा वेगाने पुढे नेली जाते, परंतु आता मात्र याचं प्रतिउत्तर केलं जात आहे. जसं शफल झाला फलंदाज ओळखलं होतं आणि यावेळचा चेंडू सरळ यष्ट्यांवरती डिलिव्हर्ड केला आणि यष्टी मात्र इथे वाकवले गेले. आणखीन एक फलंदाज बोल्ड स्वरूपात तंबूच्या बॉलर नेम हेमंत आलाय.
हेमंतच्या गोलंदाजीवरती खेळला गेलेला स्ट्रोक सरळ ओव्हर द बॉलर रेड, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लागली जाईल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा तितक्या सहजतेने आपण पाहतोय कंप्लीट होत्या. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु गोलंदाजाने चेंडू गॅदर केला नव्हता आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर तिथे दुसरी धाव सुद्धा सहजतेने कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट होतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते 66 धावा धावफलकावरती. 66 ऑन अ स्कोर कार्ड. 66 धावा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक यावेळी हे शेवटचं आणि अंतिम चालू असताना जिथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती मयुरेशला पाहायला मिळते. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, आणखीन एक जोडला जाईल त्यामध्ये आणि धावसंख्येमध्ये 6 ने सुद्धा भर होईल. षटकार. मयुरेश हेमंतला सुद्धा सांगतोय दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, कारण लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके ठोकलेत त्याने. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर आडवा बाटने खेळलाय, जिथे आपण जर पाहिलं तर थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. जसा चेंडू फेकला जाईल तद्वरती 2 धावा इथून मात्र घेतल्या जात आहेत आणि दुहेरी धावेनंतर पुन्हा एकदा संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 74 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय 74. यावेळी सुद्धा आडवा बाटने खेळला. शुभम आहे तिथे देण्यात सरळ त्याच्या झोळीमध्ये जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज मयुरेश बॅक टू द डगआउट.
तर त्यानंतर तर ठीक आहे, मॅचकडे आपण वळूयात. दोन्ही संघांना शुभेच्छा मी देत आहे. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गुल्लक पुरुपाडा विरुद्ध काळभैरवेश्वर आवास. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळणार आहोत. एक जबरदस्त क्रिकेटचे सामने ज्यांनी आयोजित केले असा गावदेवीस विराटचा संघ, ज्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त गेम प्ले नेहमीच बघायला मिळत असतो. मात्र आयोजन बघा, ज्या पद्धतीनं मैदानावरती आल्यानंतर तुमच्या मनामध्ये वाटत असेल की नक्कीच एक 5 लाखाचं आयोजन कसं असावं, असं संभ्रम जेव्हा मनामध्ये निर्माण होतं ना, तर नक्कीच या स्पर्धेकडून बघितल्यानंतर असं वाटतं की इतकी मोठी स्पर्धा, त्यानंतर पारदर्शकांची खैरात, प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच, तर मॅन ऑफ द सिरीजसाठी टीव्ही तुम्ही बघताय, त्या ठिकाणी ट्रॉफीज आहेत, बेस्ट विकेट किपरसाठी कूलर सुद्धा आहे. त्यानंतर जर आपण सामन्याकडे बघितलं ना, तर कोणती कमतरता मला भासत नाही. आणि त्याच्यामुळे एक जबरदस्त रजनी क्रिकेटचं आयोजन आपण बघत आहोत. तर जयनमन दिगोडी आपला एक सक्षम रिप्रेझेंटेटिव्ह कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. जयनमन दिगोडी आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि तो टॉस या ठिकाणी जिंकलाय काळभैरवेश्वर आवाज संघानं. तो बोलूयात पुन्हा एकदा मॅचकडे, जेथे गोलंदाजी करण्यासाठी साहिल मात्रे असेल. आर यू रेडी फॉर दिस? जेथे आपण बघत आहोत साहिल मैदानावरती तयार. पंचांच्या माध्यमातून इशारा येईल पहिला चेंडू मैदानावरती. तर पहिल्या चेंडूवरती खोदून काढला होतो चेंडूला समोर क्षेत्ररक्षक विवेक बनकर आलाय. फिल्डिंग करण्याचा एक सक्षम निर्णय त्याच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव या पहिल्या चेंडूवरती नाही आली. साहिल मात्र जी बॅटिंग आपण बघितली होती गेल्या इनिंग मध्ये, फटका चांगला आलाय, मिडअपच्या वरून चेंडूला खेळलाय, लॉंग ऑफ वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. वेलकम फॉर चौकार. बाजूला मितेश मनीषच्या बॅटमधून अनेक बिग स्ट्रोक आम्ही बघितलेत. मनीषने अनेक मैदानं गाजवलीत आणि त्यामुळे एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. समोरचा गोलंदाज पाहिला तर नौका आहे, नवोदित आहे, एमर्जिंग आहे. मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो असं मी म्हणेन. आणि त्याबरोबरीने साहिल मात्रे ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगमध्ये खेळला ना, त्याची बॅटिंग नक्कीच तुम्ही tenniscricket.in माध्यमातून बघा. ज्या पद्धतीनं आज त्याने मैदानावरती चौफेर फटकेबाजी केली, टार्गेट मैदानावरती या ठिकाणी सेट केला, जिथे 75 बनवायच्यात. पहिल्या षटकाला सुरुवात केल्या, प्रारंभिक षटकासाठी साहिल मात्रे मैदानावरती आला. आणि या चेंडूवरती काय होईल? लेफ्ट हँडेड बॅटर मैदानावरती या. पुन्हा एकदा अपील केलं होता, फटका खेळला असता, पुल केला असता, किंवा हुक केला असता, डीप स्कोरले खाली होता, बॅकवर्डच्या दिशेला चेंडू गेला असता. मात्र मैदानावरती आपण बघतोय ना, जर तर या गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. मात्र अनुषंगाने जर आपण विचार केला तर या चेंडूवरती ना प्रयत्न केला होता, मात्र बीट केलं गेलं. साहिल मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. तर या चेंडूवरती बघा, तर मैदानावरती मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तोपर्यंत सुद्धा तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, फिल्डिंग करत आहे. चेंडू निर्धाव आलाय. 5 बनतायत पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. 75 धावांचं टार्गेट तुम्हाला अचीव करायचं आहे. आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा साहिल मैदानावरती या. हा चेंडू वाईड आहे. स्कोरबुक वरती अतिरिक्त धाव लिहिली जाईल. आतापर्यंत सर्व गोष्टी चांगल्या चालल्या होत्या, मात्र मॅच मध्ये बघितलं टर्निंग पॉइंट्स ठरतील, कोणत्या क्षणी पलटवार केला जाईल. कारण जयनमान दिगोडी संघ सुद्धा तितकाच प्रबळ आहे, तितकाच प्रबळ दावेदारी स्पष्ट करत आहे. आणि या सामन्यामध्ये जेव्हा मैदानावरती तो उतरलाय ना, कमबॅक करेल. तर हा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, पॉपिंग क्रीज मधनं हालू सुद्धा दिलं नव्हतं. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं, जेथे 6 धाबा धावफलकावरती आल्यात. 75 धावांचं लक्ष्य, या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत
धावा आल्यात त्या म्हणजे 6 रन. विकेट कोणती नाही मिळाली, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी जो स्पेल आता साहिलने दाखवला ना, ज्या स्पेलमध्ये त्याच्यावरती एक चौकार वगळला, खराब चेंडू नव्हते, एक अवांतर चेंडू आले आणि 6 धावा मैदानावरती त्याच्या गोलंदाजीवरती स्कोर केल्या गेल्यात. तर या ठिकाणी आपण बघत आहोत षटक क्रमांक 2. तर गोलंदाजी करण्यासाठी मैदानावरती अनिरुद्ध उतरलाय. सुरुवातीला स्ट्राईक एंडवरती आपण बघितलं होतं ज्या रीतीनं साहिल आणि अनिरुद्ध ही जोडी आली होती. अनिरुद्धने सुद्धा षटकार आणि चौकार मारले, त्यानंतर त्याची विकेट गेली होती. मात्र सेकंड इनिंगमध्ये जेव्हा त्याला गोलंदाजी करण्याची संधी येथे मिळते ना, तेव्हा मैदानावरती अनिरुद्धचा खेळ कसा असेल, किंबहुना जेव्हा पहिल्या षटकामध्ये साहिल मात्र उतरला होता, त्याने गोलंदाजी करत असताना या ठिकाणी विकेट नाही मिळाली, मात्र बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना त्याने 6 धावा केवळ खर्च केल्या. पुन्हा एकदा अनिरुद्धच्या गोलंदाजीकडे लक्ष केंद्रित करूयात. अनिरुद्धच्या या चेंडूवरती प्रहार केलाय, 1 बाउन्स. फिल्डिंग बघा अप्रतिम, काय जबरदस्त पीस ऑफ फिल्डिंग. टाळ्यांचा आवाज त्या क्षेत्ररक्षकासाठी आला पाहिजे, कारण शेवटच्या मोमेंटला उडी मारली होती, झेप घेतली होती आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षण कसं असावं त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सर्वांना दाखवलं. स्वरूपला आपण बघतोय, साहिलचा छोटा भाऊ आहे. ज्या पद्धतीने 2 बंधू मैदानावरती उतरतात आपल्या संघासाठी खेळत असताना, अगदी ते म्हणतात ना, आत्मसमर्पण तुम्हाला मैदानावरती दाखवावं लागतं. समोरच्या दिशेला फटका मारलाय, समोर मयुरेश, त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू आणि महत्वाची कॅच मैदानावरती. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. कम ऑन डीजे मास्टर. होतं हॉरिझॉन्टल बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत फिल्डिंग करेल आणि तोपर्यंत मात्र धावफलकावरती स्ट्राईक रोटेट केली गेली. एक महत्वाची मॅच आहे, नॉकआउट मी म्हणेन, कारण जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश घेईल, जो संघ हारेल त्याला आता मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. आणि ज्यावेळेस या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच तगडा आहे ना, मग जयमान दिगोडी संघाला दाखवावं लागेल की आम्ही सुद्धा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी मैदानावरती उतरलोय. यावेळेस चेंडूने क्षेत्ररक्षकाला फसवलं होतं, धक्का दिला होता, चेंडू पाठीमागे गेला, थर्डमॅन वरून चेंडू ट्रॅव्हल करत होता, धावफलकावरती धाव आणखीन एक आली, जिथे 11 धावा धावफलकावरती बनल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 75 धावांचं बिग टार्गेट जेव्हा तुम्हाला अचीव करायचं आहे तेव्हा एका फलंदाजाला षटकार येथे मारावे लागतील. वेळ निघून गेल्यानंतर काही गोष्टी जर आयुष्यामध्ये देखील आल्या ना तर त्याला किंमत उरत नाही. काही गोष्टी वेळेवरती मिळाव्या लागतात आणि या मॅचमध्ये सुद्धा ती सिच्युएशन आता आली आहे जिथे फलंदाजाला मैदानावरती ओळखावं लागेल की ॲज पर मॅच सिच्युएशन येथे कंडिशन्स काय आहेत. हा फटका अगदी योग्य आहे, गॅपमध्ये चेंडूला खेळला, क्षेत्ररक्षक येतोय, मिड विकेट क्षेत्रामध्ये साहिल त्या ठिकाणी आलाय. फिल्डिंग करण्यासाठी आपण बघितलं, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र फेक ज्या रीतीनं केला गेला
तोपर्यंत स्वरूपचा बॅकअप बघा, आधी सुद्धा धावा वाचवल्या, आता सुद्धा या ठिकाणी धावा वाचवत आहे. आणि याच दरम्यान मैदानावरती फलंदाज परतेल बॅक टू द पवेलियन. कमांड इज मास्टर. क्रमांक मैदानावरती दुसरा, ज्याच्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागली त्या म्हणजे 13 धाबा. षटक दुसरं संपलं, षटक तिसरं आता मैदानावरती पुन्हा एकदा साहिल मात्रेला आपण बघत आहोत, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धाबा त्याने खर्च केल्या होत्या, विकेट त्याला नव्हती मिळाली. मात्र विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असताना या षटकामध्ये बघूयात कशा रीतीने खेळेल. चेंडूवरती कंट्रोलिंग बघा, त्या ठिकाणी नियंत्रित कंट्रोलिंग बघायला मिळाली होती, ज्या रीतीने आपण बघत आहोत ना. मग मैदानावरती जेव्हा तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय, फलंदाजाला या ठिकाणी नक्कीच त्याने विचार केला माइंडसेट काय आहे. या ठिकाणापासून जयमान दिघोडी संघाला जर जिंकायचं आहे तर मात्र प्रदेश षटकामध्ये त्यांना धावा मैदानावरती जास्तीत जास्त बनवावे लागतील. या दरम्यानचा फटका फसला होता आणि त्यानंतर मात्र एक जबरदस्त कॅच मैदानावरती घेतली आणि फलंदाज क्रमांक तिसरा बाद. कमॉन डीजे. मी नक्की चर्चा करत होतो, हा चेंडू मात्र पडल्यानंतर ऑफ्टिकच्या खूप बाहेर गेला आणि त्यानंतर मात्र साहिलच्या या गोलंदाजीवरती मी विचार करत होतो की एक चांगली गोलंदाजी तो नेहमी करत असतो, मात्र बॅटिंग आज जयमान दिघोडी संघाची हवी तशी होत नाही आहे. त्यांना मैदानावरती इम्प्रूव्हमेंट करावे लागेल, षटकार मारावे लागतील तर मॅचमध्ये ते इन होतील. फटका आता मात्र चांगल्या रीतीने खेळला, धाव मैदानावरती एक पूर्ण केली गेली. तर बॅटिंग करत असताना आता मात्र शुभमला आपण बघत आहोत, जो स्ट्राईक एंडवरती आहे. त्याच्या बरोबरीने न्यू बॅटरला आपण पाहिलं होतं, तो म्हणजे ओमकार, तो नॉन स्ट्राईक एंडवरती गेला. धावा सुरुवातीलाच 75 धावांचं टार्गेट म्हटल्यानंतर समोरच्या संघाला विचार करावा लागतो की फलंदाजीमध्ये आक्रमण सुरुवातीपासून करावं लागणार. तर या चेंडूवरती आक्रमण केलंय, समोर क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू गेलाय आणि फलंदाज शुभम बॅक टू. प्राप्त नाही झाला, समोर क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला होता. समोरच्या दिशेला स्ट्रेट बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि समोर अगदी खेळत होता. फिल्डिंग बघा, स्वरूप आज या मैदानावरती जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू गेलाय ना, तेव्हा तेव्हा त्याने चेंडूवरती शेवटपर्यंत तो थांबला, त्याने चेंडूला फील्ड केलं, धावा वाचवल्या. क्षेत्ररक्षणी महत्वाची बाब आहे, जिथे तुम्ही धावा वाचवला तेव्हा तुम्ही मॅचमध्ये आपल्या गोलंदाजाला प्रोटेक्ट करत असता, संरक्षण देत असता. कारण जीव तोडून गोलंदाजी मैदानावरती
करत होता तो म्हणजे साहिल. या मॅचमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या बॅटिंगमधून तशा बॉलिंगमधून पाहायला मिळाला. 2 षटकार आता बाकी आहेत जिंकण्यासाठी. जी आवश्यकता या मॅचमध्ये आपण बघितली ना, तर 2 षटकार अजून येणार आहेत. तर 2 षटकांमध्ये 58 धावा अजून रिक्वायर्ड आहेत. धावफलकावरती धावसंख्या लागली गेली त्या म्हणजे 17 धावा. मात्र आता जेव्हा 12 चेंडू बाकी आहेत आणि 58 धावांची आवश्यकता आहे, कुठेतरी असं वाटतं की सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच आक्रमण झालं असतं ना. तर मात्र बॉलिंग बघा, बॉलिंग अप्रतिम झाली आतापर्यंत. गोलंदाजाने अगदी योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली, त्याच्यामुळे फलंदाजाला मैदानावरती धावा घेता आल्या नाहीत. किंबहुना फलंदाज प्रयत्न करत होते त्यांच्या बॅटिंग करत असताना बिग स्ट्रोक त्यांना मारता आला, आणि जेव्हा जेव्हा बिग स्ट्रोक आला तेव्हा तेव्हा त्यांची कॅच या ठिकाणी घेतली गेली आणि चांगला सामना हा मैदानावरती पाहायला मिळत आहे. मात्र एकतर्फीपणा कुठेतरी संपला पाहिजे असं नेहमी प्रेक्षकांना वाटतं. आम्हाला सुद्धा समालोचन करत असताना वाटत असं की मॅच दुतर्फी जेव्हा होईल ना, तेव्हा सामना बघायला सुद्धा तितकी मजा येते. तर या चेंडूवरती सुद्धा अचंबित झाला होता. शॉर्ट टर्नमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी हा चेंडू ट्रॅव्हल करत होता. तोपर्यंत मात्र धाव कोणतीही घेतली जात नाहीये, कारण 11 चेंडू आता येणं बाकी असेल. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता जे आपण पाहिलं ना, तर 58 धावा तुम्हाला बनवायच्यात, त्याच्यामुळे षटकारांची बोलीभाषा तुम्हाला बोलावी लागेल. तर हा चेंडू बघा ऑफस्टिकच्या बाहेर होता. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून स्वरूप मात्र उदयास आलाय. कमी वयामध्ये सुद्धा या गोलंदाजाने आपलं वेगळं विश्व निर्माण केलंय आणि टेनिस क्रिकेटच्या या दुनियेमध्ये अशा नवीन खेळाडूंचं वेलकम आहे. तर या चेंडूवरती सुद्धा बघा मात्र फलंदाजाने या ठिकाणी अपील केलं होतं. पंच आहेत विनोद पाटील यांनी इशारा दिला की हा चेंडू वाईड आहे, अवांतर आहे. धाव मैदानावरती बनली गेली, त्या म्हणजेच आतापर्यंत धावा आल्यात 18 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना एक प्रतिम गोलंदाजी स्वरूपच्या माध्यमातून आली. या चेंडूवरती गती बघा, गती चांगली होती मात्र नियंत्रित गोलंदाजी आता होत नाही. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकचा थोडासा बाहेर वळला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाने पुन्हा एकदा लेफ्ट केलं आणि आणखीन एक धाव त्याच्या या संघाला मिळाली. स्कोरबुकवरती धावा लागतात 18. षटक 4 प्रगतीपथावरती. स्वरूप प्रयत्न चांगले करतो की ऑफस्टिकच्या बाहेर ठेवायचं, कारण एक क्षेत्ररक्षक त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या दरम्यान ठेवला आणि त्यानंतर मात्र एक समोर वाईडिश लॉंग ऑफ आहे. तर या चेंडूवरती बघा कमबॅक केलं गेलंय. फार महत्वाच्या मॅचमध्ये जर पाहिलं आपण तर आधी धावा जास्त म्हणल्या होत्या, त्याचं ओझं होतं. मात्र बॉलिंग करत असताना समोर आलेल्या गोलंदाजाने सुद्धा या ठिकाणी फलंदाजाची मेंटॅलिटी डिस्ट्रॉय केली आणि समोर गोलंदाजी करत असताना स्वरूपने सुद्धा आता कमबॅक करून दाखवलं. जे प्रयत्न तो आधी करत होता ना, त्या प्रयत्नामध्ये त्याला आता यश मिळालंय. कारण आधीचे चेंडू आपण बघितले ऑफस्टिकच्या बाहेर ठेवले होते, ते कुठेतरी चेंडू पडल्यानंतर वाईट जात होते. मात्र या चेंडूवरती जेव्हा स्वरूप मैदानावरती आला त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केली. एक चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच त्याला मैदानावरती आपण बघत आहोत. पुन्हा एकदा बोलतो मॅचकडे. तर या चेंडूवरती बघा स्लोअर आणला होता, गती कमी केली होती. गती परिवर्तन, चेंज इज द नेसेसरी थिंग. परिवर्तन काळाची गरज आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला काही गोष्टी साध्य करायच्या असतात ना सुयश, तेव्हा तुम्हाला मैदानावरती बदलावं लागतात, काही गोष्टी प्लॅनिंग बदलावी लागते आणि ते आता करून दाखवलंय गोलंदाज स्वरूपने. एक यंगस्टर प्लेअर आहे. फटका खेळलाय, समोर आहे क्षेत्ररक्षक, फिल्डिंग करेल ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र यावेळेस जर बघितलं ना आपण तर स्ट्राईक न घेण्याचा निर्धार केला होता, कारण त्याला सुद्धा बॅटिंग करायची. क्रिकेटमध्ये बघा मित्रांनो, अगदी लहानपणापासून आपण या खेळाला सुरुवात केली. तुम्हाला अनेक मेंटॅलिटीचे प्लेअर बघायला मिळतात. अगदी अंडरआर्म क्रिकेटपासून मला बॅटिंग हवी आहे म्हणून या ठिकाणी तर मी तुमच्यासोबत खेळायला येईन असं म्हणणारे सुद्धा तुमचे सवंगडी असतील. त्यानंतर एक षटक मैदानावरती अजून येणार आहे. 6 चेंडू बाकी आहे, त्याच्याविषयी आपण चर्चा नक्की करू. जिथे 18 धावा आल्या तर एकतर्फीपणा वाढत चाललाय. मात्र मी म्हणत होतो की तुमच्या सवंगड्यांमध्ये लहानपणी मला बॅटिंग मिळाली तरच मी तुमच्या टीममधनं खेळेल. या ठिकाणी मी फक्त बसण्यासाठी आलेलो नाही आहे, मला बॅटिंग पाहिजेच आहे, मला बॉलिंग तरी द्या, असे अनेक प्लेअर तुमच्या संघामध्ये असतात. मात्र खरं आहे की जेव्हा 12वा खेळाडू मैदानाच्या बाहेर असतो त्याला सुद्धा वाटत असतं की मला सुद्धा खेळायचं आहे
अनेक प्लेयर असे तुम्हाला बघायला मिळतात. तर मॅच मध्ये आपण बघितलं ना एकतर्फीपणा वाढलाय आणि सामन्यामध्ये बिंदास जर कोणी जिंकले असेल तर बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे आणि तो संघ या पूर्णतः यंदाच्या वर्षी त्यांच्या नावावरती 15 ट्रॉफीज आहेत. तो बोलतोय आपण मॅचकडे जिथे षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती सार्थक गोलंदाजी करण्यासाठी आलाय. धावा मैदानावरती तितक्या झाल्या नाही 75 बनवायच्या असताना अर्ध्या धावा सुद्धा मैदानावरती नाही आल्यात आणि याच दरम्यान एक महत्वाची कॅच होता राहिली. विकेट मैदानावरती आली असती किंबहुना हा सामना आता जवळपास आपण बघितलं ना तर या मॅच मध्ये असंभव लक्ष आहे कारण पूर्णतः या मॅच मध्ये पकड मजबूत केली बीसीसी आगरसुरे संघाने. पहिली मॅच ते खेळत आहेत आणि या लढतींमध्ये बीसीसी आगरसुरे संघाला पहिल्याच फेरीमध्ये तर राकेशसाठी पारितोषिक आले प्रत्येक षटकार आणि चौकारसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आहे. फलंदाज मैदानावरती पडतोय मात्र लढतोय हे मी म्हणेन कारण मैदानावरती तो संघर्ष करतोय. 2 धावा त्यांनी बनवला 200 रुपयांचं पारितोषिक. सन्मान्य परेशजी म्हात्रे एक जबरदस्त लेजेंडरी क्रिकेटर आहेत. फटका मैदानावरती खेळला जरूर. धाव एक या ठिकाणी आली. दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट घेत आहेत का मात्र नाही. तर या मॅच मध्ये ना आपण पाहिलं साहिल म्हात्रे अनिरुद्ध त्यानंतर स्वरूप सार्थक यांची जबरदस्त गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये समोरच्या संघाला त्यांनी नेस्तनाबूत जरूर केले मात्र जाता जाता चाबूक चौकार मैदानावरती आलाय. कमांड डीजे मास्टर.